प्रश्न क्रमांक 1. रामायणाचे रचनाकार कोण? पर्याय ए. महर्षी व्यास, बी. वाल्मिकी, सी. विश्वामित्र, डी. तुलसीदास. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी. वाल्मिकी. प्रश्न क्रमांक 2. रामायणातील प्रभू श्रीरामांचा जन्म कोणत्या शहरात झाला? पर्याय ए. अयोध्या, बी. मिथिला, सी. लंका, डी. मथुरा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. अयोध्या. प्रश्न क्रमांक 3. प्रभू श्री रामांच्या वडिलांचे नाव काय? पर्याय ए. दशरथ, बी. जनक, सी. दुष्यंत, डी. शंतनू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. दशरथ. प्रश्न क्रमांक 4. सीतेचे पिता कोण होते? पर्याय ए. विश्वामित्र, बी. दशरथ, सी. वाल्मिकी, डी. जनक. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. जनक. प्रश्न क्रमांक 5. प्रभू श्री रामांच्या 3 मातांपैकी कैकेयी कोणाची आई? पर्याय ए. राम, बी. लक्ष्मण, सी. भरत, डी. शत्रुघ्न. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. भरत. प्रश्न क्रमांक 6. प्रभू श्रीरामांचा सर्वात लहान भाऊ कोण? पर्याय ए. लक्ष्मण, बी. भरत, सी. शत्रुघ्न, डी. नील. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. शत्रुघ्न. प्रश्न क्रमांक 7. प्रभू श्रीराम सीता विवाह कुठे झाला? पर्याय ए. मिथिला, बी. लंका, सी. अयोध्या, डी. चित्रकूट. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. मिथिला. प्रश्न क्रमांक 8. रामायणानुसार सीतेचे अपहरण कोणी केले होते? पर्याय ए. कुंभकर्ण, बी. मेघनाद, सी. रावण, डी. बिभीषण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी. रावण. प्रश्न क्रमांक 9. रामायणानुसार प्रभू श्रीरामांना वनवास किती वर्षाचा होता? पर्याय ए. 10 वर्ष, बी. 11 वर्ष, सी. 16 वर्ष, डी. 14 वर्ष. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. 14 वर्षे. प्रश्न क्रमांक 10. हनुमानाने कोणत्या पर्वतावरून संजीवनी वनस्पती आणली होती? पर्याय ए. हिमालय, बी. मृत्युंजय, सी. कैलास, डी. द्रोणागिरी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी. द्रोणागिरी. प्रश्न क्रमांक 11. लंकेपर्यंत जाण्यासाठी रामसेनेने बांधलेला पूल कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय ए. रामसेतू, बी. महासेतू, सी. वानर सेतू, डी. महापूल. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. रामसेतू. प्रश्न क्रमांक 12. प्रभू श्रीरामांचा सर्वात जवळचा आणि निष्ठावंत साथीदार कोण? पर्याय ए. सुग्रीव, बी. लक्ष्मण, सी. भरत, डी. हनुमान.
या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी हनुमान. प्रश्न क्रमांक 13. सुग्रीवाचा भाऊ आणि प्रतिद्वंदी कोण होता? पर्याय ए अंगद, बी वाली, सी नल, डी नील. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय नंबर बी वाली. प्रश्न क्रमांक 14. रामायणानुसार रावण कोणत्या कुलाचा राजा होता? पर्याय ए सूर्यवंश, बी चंद्रवंश, सी राक्षसवंश, डी नागवंश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी राक्षस कुल. प्रश्न क्रमांक 15. रामायणात किती कांड आहेत? पर्याय ए 4, बी 5, सी 6, डी 7. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 7. प्रश्न क्रमांक 16. विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामाला कोणता दिव्यास्त्र दिला होता? पर्याय ए ब्रह्मास्त्र, बी वज्र, सी दिव्य धनुष, डी माहीत नाही. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए ब्रह्मास्त्र. प्रश्न क्रमांक 17. रामायणानुसार लक्ष्मणाचा पुत्र कोण? पर्याय ए अंगद, बी चंद्रकेतू, सी लव, डी कुश. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चंद्रकेतू. प्रश्न क्रमांक 18. रामायणानुसार सीतेचे अपहरण करताना रावणाने कोणाचा वध केला? पर्याय ए जटायू, बी संपाती, सी अंगद, डी सुग्रीव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए जटायू. प्रश्न क्रमांक 19. रामायणानुसार प्रभू श्रीरामांचा धनुष्यभंग कोणत्या प्रसंगी झाला? पर्याय ए अयोध्या उत्सव, बी सीता स्वयंवर, सी लंका युद्ध, डी वनवासाच्या सुरुवातीला. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सीता स्वयंवर. प्रश्न क्रमांक 20. वाल्मिकी रामायणात एकूण किती श्लोक आहेत? पर्याय ए 20,000, बी 30,000, सी 18,000, डी 24,000. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी 24,000. प्रश्न क्रमांक 21. रामायणानुसार हनुमानाने प्रथम सीतेला स्वतःची ओळख कुठे करून दिली? पर्याय ए अयोध्येत, बी अशोकवाटिका, सी लंका राजवाडा, डी समुद्रकाठ. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी अशोकवाटिका. प्रश्न क्रमांक 22. रामायणानुसार प्रभू श्रीरामांच्या वनवासात पहिला दिवस त्यांनी कुठे घालविला? पर्याय ए चित्रकूट, बी नंदीग्राम, सी प्रयागराज, डी तमसा नदी किनारी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी तमसा नदी किनारी. प्रश्न क्रमांक 23. रामायणानुसार प्रभू श्रीरामांच्या सर्व भाऊबंधांमध्ये सर्वात शांत स्वभावाचा कोण? पर्याय ए भरत, बी लक्ष्मण, सी शत्रुघ्न, डी राम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे
पर्याय ए भरत. प्रश्न क्रमांक 24. रामायणानुसार लक्ष्मणाला मेघनादाने कोणत्या अस्त्राने बेशुद्ध केले? पर्याय ए नागपाश, बी ब्रह्मास्त्र, सी शक्ती अस्त्र, डी वज्र अस्त्र. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी शक्ती अस्त्र. प्रश्न क्रमांक 25. रामायणानुसार बिभीषणाने प्रभू श्रीरामांची मदत का केली? पर्याय ए राज्यलोभामुळे, बी रावणावरील रागामुळे, सी धर्मरक्षणासाठी, डी सुवर्णलंकाच्या लोभामुळे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी धर्मसंरक्षणासाठी. प्रश्न क्रमांक 26. रामायणानुसार अंगद कोणाचा पुत्र होता? पर्याय ए हनुमान, बी वाली, सी नल, डी सुग्रीव. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी वाली. प्रश्न क्रमांक 27. रामायणानुसार रावणाचा सर्वात शक्तिशाली भाऊ कोण? पर्याय ए विभीषण, बी मेघनाद, सी कुंभकर्ण, डी अंकपन. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कुंभकर्ण. प्रश्न क्रमांक 28. रामायणानुसार प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला अतिथी म्हणून पहिल्यांदा कोणी ठेवले? पर्याय ए शबरी, बी गुह, सी जटायू, डी भरत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी गुह. प्रश्न क्रमांक 29. रामायणानुसार प्रभू श्रीरामांच्या वनवासात कोण धनुष्यबाण घेऊन सदैव रामांसोबत होता? पर्याय ए सुग्रीव, बी भरत, सी हनुमान, डी लक्ष्मण. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी लक्ष्मण. प्रश्न क्रमांक 30. रामायणानुसार लंकेला आग कोणी लावली? पर्याय ए सुग्रीव, बी अंगद, सी हनुमान, डी जांबवंत. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी हनुमान. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवत राहा. थँक्यू.